येणाऱ्या काळामध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका होणार आहेत. त्यामध्ये चिंतलनाबा पंचायत समितीची निवडणूक सुद्धा होणार. त्यामध्ये काँग्रेसकडून इच्छुक उमेदवार वैभव पिंपळशेंडे आहेत आपल्यासोबत बोलण्यासाठी. भाऊ, तुम्ही पंचायत समिती चिंतलनाब्यामधून इच्छुक उमेदवार आहेत, तर तुम्ही कशा पद्धतीनं मतदारांपर्यंत पोहोचताय आणि काय विजन घेऊन चालले तुम्ही? नमस्कार. मी वैभव पिंपळशेंडे, सदस्य ग्रामपंचायत चिकठाणे वासना. जसं की आपण भैरवभावानी विचारलं, की लवकरच आता पंचायत समिती निवडणुका लागणार आहेत. तर मी तुम्हाला आपल्या या आधार न्यूजच्या माध्यमातून सांगू इच्छितो, की आम्ही हे निवडणूक येत आहे म्हणूनच आम्ही काम करतो असातला भाग नाही. आम्ही मागील 5 वर्षापासून सतत आम्ही जनसेवेच्या कामामध्ये लागलेलो आहोत. आपण ग्रामपंचायतच्या माध्यमातून सुरुवात केली होती. आज तालुका स्तरापर्यंत आपल्या सगळीकडे काम आहेत. कुठेही आपण बघत असाल, कुठे हातपंपाचं माझं मुख्य उद्देश सांगायचं झालं तर शेती, शिक्षण, पाणी आणि आरोग्य या 4 मुद्द्यांवर मला प्राधान्याने लक्ष देऊन काम करून घ्यायचं आहे. कारण येणाऱ्या काळामध्ये आपण जर बघितलं, सर्वात आपली गरिबी कधी दूर होऊ शकते, जेव्हा आपलं शिक्षण व्यवस्थित होईल. जेव्हा आपले भविष्य जे छोटे मुलं असतात, त्यांना योग्य पद्धतीचं जर शिक्षण मिळालं, ते आपली गरिबी 100% दूर करू शकतात. आपला दुसरा भाग असते, आपलं जर शरीर तंदुरुस्त राहिलं, तर आपण जीवनात काही करू शकतो. पण आजच्या परिस्थिती आपण बघितलं, या तालुक्यामध्ये जे काही प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत, उपकेंद्र आहेत, ग्रामीण रुग्णालय आहेत, यामध्ये कोणाचंही वचक नाही. आपण सतत आपण बघत असतो, की त्या वेळेमध्ये डॉक्टर उपलब्ध राहत नाही. डॉक्टर उपलब्ध राहिला तर मेडिसिन्स उपलब्ध राहत नाही. मेडिसिन उपलब्ध राहिलं नाही किंवा शेववाहिका तिथं उपलब्ध राहत नाही. अशा बेसिक ज्या गोष्टी आहेत, या आपण नेहमी आपण बघत असतो. आणि दुसरी गोष्ट पाण्याचा. आपण जर बघितलं, या ग्रामीण भागामध्ये अजूनही 24 तास पाणी मिळत नाहीये. साधं पाणी मिळत नाही, तर शुद्ध पाण्याचा विशेष दूर राहिला आहे. तर आपण जर आणि शेतकरी आपण नेहमी बघतो 12 महिने त्यांच्या मागे कठीण काळ त्यांच्याकडे असतो. त्यांना सुख, शांती, समाधान नावाची गोष्ट त्यांना मिळत नाही. ते नेहमी आपल्या पिकाला योग्य हमीभाव मिळाला पाहिजे यासाठी सतत आंदोलन करत असते. परंतु हा कुठेतरी आता थांबायला पाहिजे. आपल्या तालुक्याला योग्य अशा व्यक्तीची, चांगल्या उमेदवाराची बरेच दिवसापासून प्रतीक्षा होती. मी आपल्या पोंभुर्णा तालुका आधार न्यूजच्या माध्यमातून पोंभुर्णा तालुक्याच्या जनतेला सांगू इच्छितो, की आज एक चांगलं नेतृत्व तुम्हाला मिळत आहे. तुम्ही येणाऱ्या पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये जर तुम्ही आम्हाला संधी दिली, काँग्रेस पक्षाला संधी दिली, मी तुम्हाला शब्द देतो, तुम्हाला भविष्यात जर आपल्याकडे सत्ता राहिली, तर तुम्हाला कधीही या ठिकाणी तुम्हाला आंदोलन करायची वेळ येऊ देणार नाही. तुम्ही एक 24 तास पक्षामध्ये काम करणारा एक कार्यकर्ता आहे. एक 24 तुम्ही मला कधीही जरी अर्ध्या रात्री जरी तुम्ही बोलवलात, तरी सुद्धा मी तुमची सेवा करण्यासाठी तत्पर आहोत. अनेकांनी माझे कामं बघितले आहे. ज्या लोकांना माहिती नाही, तुम्ही सुद्धा एकदा अनुभव घेऊन बघा. हेच मी आधार न्यूज नेटवर्कच्या माध्यमातून तालुक्यातील जनतेला सांगू इच्छितो. आपण क्षेत्रामध्ये फिरत असता, तर युवकांचा म्हणा किंवा महिलांचा प्रतिसाद कसा आहे तुमच्या बाबतीत? आता आम्ही बरेच गाव आम्ही फिरून राहिलेलो आहोत. यामध्ये मोठ्या प्रमाणात युवकांचा आम्हाला समर्थन भेटत आहे. त्यासोबतच महिलांचं सुद्धा म्हणणं आहे, की आम्हाला यावेळेस वैभव भाऊच पाहिजे आहे. जे निराधार लोकं असतील, म्हातारे लोकं असतील, त्यांचं सुद्धा म्हणणं आहे, की आम्ही आजपर्यंत सर्वांना संधी देऊन बघितलं. यावेळेस वैभव भाऊला संधी देऊन बघायची आहे, असा आम्हाला प्रतिसाद मोठ्या प्रमाणात लोकांकडून मिळतंय. आम्हाला ऐकण्यात आलं आहे, की तुम्ही जनता दरबार सुद्धा तुमच्या ऑफिसमध्ये होते, तर काय सांगाल त्या संदर्भात? माझं उद्देश एकच होता, की लोकांना तहसील कार्यालयामध्ये जाऊन त्यांचे कामं होत नाही, हे मी मी स्वतः बघितलं आहे. माझा उद्देश हा होता, की लोकांना तालुका स्तरावर न जाता, जर आपल्या घरीच एक असं कार्यालय आम्ही ओपन केलेलं आहे. त्यामधून त्या लोकांचं जसं नॉन क्रिमिनल असतील, कास्ट असतील, डोमेसियल असतील, तालुका स्तरावर ज्या काही कामं तालुका स्तरावर होतात, तेच कामं आम्ही आमच्या कार्यालयाच्या माध्यमातून जनतेला करून देऊन राहिलेलो आहोत. सेवा केंद्राच्या माध्यमातून. हेच आमचं म्हणणं होतं, की कुठेतरी आपल्या लोकांना थोडासा आधार भेटावा. त्यांच्या पैशाची जी आर्थिक भुदंड त्यांना बसावं नाही. विदाऊट एजंट, विना विना पैशाने काम व्हावं, हीच एक माझी अपेक्षा होती. आपल्यासोबत बोलण्यासाठी चिंतलनाबा पंचायत समितीचे इच्छुक उमेदवार काँग्रेसचे नेते वैभव पिंपळशेंडे होते. भैरव दिवसे, आधार न्यूज नेटवर्क, चंद्रपूर.